जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजुर्डे हा युट्यूब चॅनलवर। तर सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि बघा सकाळ पण झालेली आहे आणि कसं आता चाललेलं आहे धोंड्याचा महिना आणि आता 15 दिवसच राहिले धोंड्याच्या महिन्यातले आणि सगळ्यांच्या घरी धोंड्याचा कार्यक्रम चालू राहतो। तर आज आमच्या घरी पण आहे आणि आता धोंडा म्हणल्यावर अधिक मास। तर आता कालच पौर्णिमा झाली म्हणल्यावर इथून पुढे अजून कंप्लीट 15 दिवस आहे ना। पण मग आता काल पण तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असाल काल इतकं वारं वादळाचं म्हणजे दिवसभर पूर्ण तेच चालू होतं। आमच्याकडे पण बराच म्हणजे थोडासा पाऊस झाला जास्त वारं वादळ झालं आणि वारण तेच जास्त होतं म्हणलं जरी अजून 15 दिवस धोंडा आहे पण मग आता इथून पुढे आपल्या शेतीची कामं चालू होतील आणि मग त्याच्यामुळं म्हणलं चला आजच सगळ्यांना धोंडा करू। तर बघा त्या दिवशी आमच्या ताई आल्या त्या ताईला आम्ही धोंडा केला तुम्ही तर तो ब्लॉग बघितलाच असाल। पण आता कसं राहतं अधिक मास किंवा धोंडा म्हणल्यावर लेकी जावायला सगळ्याला बोलावं लागतं धोंडा करावं लागतो सगळ्यांना नवे कपडे घ्यावं लागते। तर मग आज आमच्या घरी तोच कार्यक्रम आहे आमच्या आत्या ते सगळे येणार आहे। तर चला आता तुम्ही पुढं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता कोण कोण येणार आहे आता आम्ही ते तुम्हाला तर दाखवणारच आहे। तर बघा आता स्वयंपाकाला पण लागलेलं होतं आणि कसं सकाळपासून लाईट पण नाही म्हणजे काल संध्याकाळपासूनच वारं वावतं आणि पाऊस पण झाला थोडा पण मग वारा असल्यामुळं लाईट पण गेली। तर काही नाही चला कसं आता शेतकऱ्यांकडं सगळंच राहतं चूल पाटा ते। तर आता आम्ही स्वयंपाकाला लागलेलं आहे आणि मम्मी त्यांचं बघू काय चाललं। काल परवाच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मांजरगावच्या आते पण आलेलं आहे बघा आतेच आणि तेच काय चाललेलं आहे। आत्या पुरण बारीक करून घेऊन राहिले चारणींमधून। आता बसलं ना आवड लागू राहिला आपल्याला हा आत्यावर लागू राहिल्या हा ना मम्मी कुठे गेल्या पोरं पाहत्या मम्मी ना आम्हाला दोघीला मायले केली तिला बसवून आणि मम्मी गेली बाहेर आता हा का चूल फुगायला काय मग आयता खायचा वायदा आहे त्यांचा पण आता काय मम्मी गरम गरम पोळ्या करणार आहे हा ना मग आता नाच करेल का मी आता आमटी करणार आहे मम्मी पोळ्या करणार असं आताच म्हणलं हा का आत्याला मम्मीला वाटतं मस्त पैकी आमच्या लेकींनी सुनांनी आज आयतं खायचं त्याच्यामुळे आत्या मम्मी बसलंच आहे बघायला नाही खरं आताची म्हणजे स्पेशलिटी वर का आमटीची आता आमटीला बाहेर करते हा ना मग आज आत्यालाच करायला लावू। हा अजून आत्या यायच्या ना हा अजून तीन आत्या यायच्या होत्या आत्या आल्या का तिने आता स्वयंपाकाला बसून द्यायचं का मम्मी मम्मीला याच्यात बाहेर आंब्या खाली गार सावली मग काय मम्मीला काय सावलीला बसून द्यायचं नाही मम्मीच करणार मम्मीलाच करून द्यायचे पोळ्या आपण काय तर गार सावलीला चूल मांडून मम्मीला तुम्ही आंब्या खाली बसा आणि पोळ्या करा मग काय बघा आता चाललेला आहे स्वयंपाक आमचा आणि पुरण पण मस्त शिजलं तर आता ते मिक्स करून आपल्याला चांगला परतून घ्यायचं आणि थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळं मग 2 कढई मीठ टाकलेलं आहे मग कसं फास्ट होईल आणि आता पुरणाचा स्वयंपाक म्हणल्यावर जरा टाईमच लागतो त्याच्यामुळं आम्ही जशी फास्टच लागलेलो आहे। बघा 2 याच्यावर ठेवलं 2 कढाईमध्ये परतायला आणि सोनाली पण आलेली आहे जरशी आवरू लागायला। जेवण केलं का तू जेवण केलं का बघू आता कविता त्यांचं बाहेर चालू आहे कारण आता लाईट पण नाही आहे त्याच्यामुळं मग काही चुलीवर काही याच्यावर असं पाट्यावर चालू आहे मसाला वाटायचा मग होईन ना ते मम्मी काढून राहिली पाहिजे तुला मग त्या पुरींची कसरत निघली पाहिजे चांगली हा काय म्हणलं त्या मम्मी मम्मी गोळी घ्यायला मम्मीला आहे ना उन्हाचं लय होतं मम्मी उन्हाचा त्रास होतो लय आता पण आम्हाला किती आवर लागू राहिल्या पुराणाचं हे केलं आता भांडे घासायला बसल्या पावर मग कामाच्याच हाताश पुरी हा बरोबर आहे आत्याचं बरोबर आहे मग चला आता घेतो आवरून आहे की नाही
ए पाणी ठेवले का याच्यावर का ग? हा का डाळ आणली. बघा चाललेलं आहे आपलं सार बनवायचं आणि आज वांजरगावच्या आत्या सार बनवणार आहे. लसूण ते टाकून घेतलं आणि कढीपत्ता कोथिंबीर. ऊन पडलं आता हा ना. लाईट नाही ना. हा ना लाईट नाही ना. तर काळा मसाला आणि हळद टाकून घेऊ राहिल्या. बघा चांगल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आत्यानं मसाला परतून घेतला आणि ते मसाल्याला तेल पण सुटलं. आणि जो आता आपलं डाळीचं पाणी राहतं का तर ते डाळीचं पाणी टाकून घेऊ राहिलं आत्या. काल लईच वार वाढून झाला ते आपल्याला. हा ना काल लई वारा झाला. तिकडं वांजरगाव झालं नाही काय म्हणते. काय माहिती हा ना इथं चांगली उकडी येऊन देऊ. बघा जो आपला सार आहे का साराला चांगली उकडी येऊन द्यायची आणि मग आपला सार मस्तपैकी रेडी होणार आहे. लय भारी वास येऊ राहिला त्या साराचा. बघ आता चाललेला स्वयंपाक आणि बराचसा स्वयंपाक आवरत आलेला आहे. तर आता आम्ही निघालो गावामध्ये. इकडं कविता सोनाली यांचं चाललेलं आहे बघा पुरणाच्या पोळ्या. आत्या त्या पण बसल्या. आता लई थकल्या असतील का आत्या. मसाला वाटला आमटी टाकली पुरण काढलं सगळं आत्यानंच केलं माहिती का आज. ते म्हणते मी गोळ्या गेले. मग मस्त आंब्याच्या झाडाखाली आणि आता लाईट नाही त्याच्यामुळे मस्त चुलीला बाहेरच टाकली तो पेटवली आणि चाललेले पोळ्या. इकडं आत्याचं आपल्या शिंगीच्या आत्याच कांदा कापायचं. पहा मम्मी आमच्या किती काम करू लागलेलं आम्हाला. आमच्या मम्मी पाहिल्या का निघाल्या गावात आता. चला चला बघा आता आम्ही चाललेलो गावात. तर मम्मी मी आरुष पप्पा बघा आलेलो होतो दुकानात आणि साड्या खरेदी करायच्या होत्या आत्याला त्यांना. तर चाललेलं बघा मम्मीचं साड्या बघायची इथं. आणि मनीषाताई आहे तर माझ्या माहेरच्याच त्यांचं दुकान आहे. तर बघा आता मम्मी चाललेले आहे साड्या बघायचं. बघू आता कोणत्या चॉईस होत्या कोणत्या नाही. बघा मस्त दुकान आहे आणि सगळ्या व्हरायटीच्या साड्या इथं. माझी मम्मी त्या कंटिन्यू इथं साड्या घेतात येतात इकडं. कोणत्या आवडले मम्मी मग. बघा झाल्या का मग चॉईस. चला मग करून घेतले आणि आता मम्मीचं चाललेलं आहे मध्ये भजे ते तळून घ्यायचे आणि मग आता ते पण येणार आहे. तर मग सगळेजण जेवणाला बसणार बघा. तर मम्मीच्या हातचे भजे आज. मम्मी झाली का भजे. आवाजच नाही काढणे मम्मीचा. गरमला तर बघा मस्त पापड आणि भजे ते तळून ठेवलं मम्मीने त्यांनी. मम्मी आता ते कधी येऊ राहिल्या. हा ना लय टाइम झाला. पोटभर जेवावर का मम्मी. मग आज आमच्या मम्मींनी स्वयंपाक केलेला आहे. पण पोळ्या कडकच झाल्या ना.
पोळ्या मस्त नरम आहे, तुम्हालाच खाता येणार नाही. हा ना मग. सारखाच झाला त्या म्हणे पोळ्याकडे कसं झाला का त्या याच्या संग म्हणून ताई चालत्या रसासोबत ना. मग चावत नाही ना. हा दमा दमा ना. मस्त नरम पोळ्या केल्या. सासूचं नाव ठेवायचं काम राहतं मी. ते म्हणले बा पुरी बोलायला जागे आहे ना. त्याच्यामुळं आयासारखी कसं काय राहते मॅमचं. सगळं करू लागल्या म्हणून एवढं लवकर स्वयंपाक आवरला माहिती का. आणि आमच्या पुरीचा येड आहे का. तुमच्या आमच्यापेक्षा हुशार. बघा आता जेवण पण झाले आणि आत्याला त्यांना निघायचं होतं तर आत्याने हा कलर घेतला साडीचा. मस्त दिसू राहिल्यावर का त्या. तुम्ही हा घेतला कॉफी कलर आत्या मस्त आहे बरं का. साडी चांगली आहे का. हा ना बरं आहे बरं आहे. चल मग आत्याला त्यांना यायलाच टाईम झालता जरा आहे ना आत्या. निघले बघा आत्या आणि ते आता युवराज आणि सोनपापडी मस्त पाणी पाणी फ्लोर आहे. दादून नाही गण लावला का. शुभाय बाय करतो काय. जाईन शो आजी सोबत जाय ना. बघा बघतीच्या आत्या त्या पण आल्या थोड्या लेटच आल्या. आज मक्का टाकली आहे ना त्या. किती टाकली. 1 किलो का पाण्यावर का. हा ना त्याच्यामुळे टाईम झाला तुम्हाला. रस घ्या ना. राधा दीदी राधा चालेल बाई मस्त. आता कितीला घ्याल राधा तुम्ही. 8वीला का बरं आहे ना. पप्पू होणे आले. हा ना बघा त्या आल्या होत्या थोडं लेटच झालं. सगळ्यांची जेवणं ते झाल्याच्या नंतर आल्या आणि वावरात काम चालू होतं त्याच्यामुळं आत्यानं सकाळी सांगितलं होतं मी थोडं दुपारून येणार आहे म्हणून. मग आत्याला गरम गरम पोळ्या आणि भजे काढले. आता तुम्ही लई कमी जेवल्या बरं का. तुम्ही 2-4 भजे बी नाही खाल्ले. चांगला लागला स्वयंपाक. बरं आहे मग काय. तेच म्हणलं आम्ही वाट पाहिली म्हणला त्या कवशी काय ते आम्ही जनावरांचं आवरून घेतलं आणि मग आले तुम्ही. हा ना घराच काम चालू केलं काय. बरं आहे मग काय. हा ना बरं आहे बरं आहे. सोनपापडी आज काय चालू आहे तो. शंभूडून उठला काय. बघा आता सगळ्या आत्या त्या पण गेल्या आणि मांजरगावच्या आत्या आमच्या बसलेल्या बघा आमच्याजवळ. तर संध्याकाळची वेळ झाली म्हणजे आता 7-7:30 वाजलेले आणि स्वयंपाक ते सगळं आवरलं आणि सगळ्यांची जेवणं खावणं पण एकदम व्यवस्थित झाले. आणि आज बरं आहे की नाही आत्या. आज वारवादन नाही. काल किती वारवादन होतं. काल बरं झालं बाई आज काही नाही आहे का नाही. बरं आहे नाही मग काल किती होतं अचानकच आलं बाई ते. मग काय आज एकदम मस्त आहे. आणि कसं आता धोंड्याचे दिवस चालू आहे आणि आता सगळ्यात मेन पावसाळा बी लागलेला आहे त्याच्यामुळे आता वाऱ्यावरच काही सांगता येत नाही कधी अचानकच पाऊस येईल म्हणून. तर आमचा शंभू पण बघा मस्त रेडी झाला मेकअप ते करून. आणि सोनपापडी पण आमची येडी. चला सकाळ पण चाललेलं तर धावपळ. चला आता काय करायचं. सगळं आवरलं पण आणि आम्ही पण निवांत झालो. तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.